अहिल्यानगरमध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा समोर आलाय। इन्फानाइट बेकॉन फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना उच्च परताव्यांचे आमिष दाखवून तब्बल 33,000 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। याबाबत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ठोकळ आणि बबन घुले यांनीही या प्रकरणाची माहिती अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना देत सखोल चौकशीची मागणी केली आहे। या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या वतीने बोलताना समृद्धी बबन घुले यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले की अगस्त मिश्रा, नवनाथ अवताडे आणि संचालक मंडळातील इतर सदस्यांनी देशभर सेमिनार घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले। दरमहा 8 ते 10% परताव्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला काही महिने पैसे परत दिले, त्यानंतर अचानक कंपनीने व्यवहार बंद केले आणि गुंतवणूकदारांचा संपर्क तुटला। कंपनीने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हजारो एजंट नेमून गुंतवणूकदारासह मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केली। सुरुवातीला परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला, परंतु नंतर 6 महिन्यांपासून कोणतीही रक्कम परत न करता कंपनीचे संचालक फरार झाल्याचे समोर आले आहे। गुंतवणूकदारांच्या माहितीनुसार कंपनीचे प्रमुख अगस्त मिश्रा आणि इतर 3 जण 6 महिन्यांपूर्वी कंपनीतील सर्व निधी घेऊन दुबईस पळून गेले, तर काही संचालक महाराष्ट्रातच लपून बसले। याबाबत पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ठोकळ आणि बबन घुले यांनीही या प्रकरणाची माहिती अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना देत सखोल चौकशीची मागणी केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणात राजकीय लोकांचाही संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय। कारवाई न झाल्यास 31 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा देखील ठेवीदारांनी दिला आहे। त्याबाबत आज एसपी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। ॲडिशनल एसपीची भेट झाली, तर ज्यावेळेस हा घोटाळा बाहेर पडला 3,000 कोटींचा याच्यामध्ये अपहार झालेला आहे आणि सामान्य जनता वाऱ्यावर सुटलेली आहे। ज्यावेळेस ही देणगी गोळा करत होते त्यावेळेस खासदार साहेब निलेश लंके साहेब हे स्वतः त्या स्टेजवरतून लोकांना आव्हान करत होते की इथे फसवणूक होत नाही, इथे चांगली गुंतवणूक आहे। माझे नातेवाईक, माझे सहकारी या गुंतवणुकीमध्ये डायरेक्टर आहेत किंवा या बॉडीवरती आहेत। तसेच खासदार साहेबांनी तिथे सांगितले की सिस्पे ही इन्फिनिटीमध्ये मर्ज झालेली आहे, परंतु सिस्पे ही आजही MCAला ऑनलाईनला मर्ज झालेली दिसत नाही, ती ऑनलाईन दिसते। म्हणजे खासदारांनी ही गुंतवणूक इन्फिनिटीमध्ये वळवताना लोकांची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांचा आत्ता परत एक व्हिडिओ रिलीज झाला की एसपींशी माझं बोलणं झालं आहे। तो व्हिडिओही मी मीडियाला दिलेला आहे की आता ह्या प्रकरणामध्ये तुम्ही पैसे गोळा बोलण्याचा हेतू काय? एक तर पैसे गोळा करताना तुम्ही बरोबर होता, पैसे गोळा केल्यानंतरून ज्यावेळेस फ्रॉड करतो त्यानंतरून तुम्ही एसपींना फोन करून सांगता किंवा एसपींना भेटून सांगता की पैसे गोळा करण्यावरती कारवाई करू नका, असं जाहीर तुम्ही एका न्यूज चॅनलला बोलता। म्हणजे निश्चितच यात तुम्हीच आरोपी आहेत का, असा माझा थेट आपल्यावरती आरोप आहे। आणि हे आपण निश्चित करून ह्या 3,000 कोटीच्या गुंतवणुकीची जबाबदारी आपण घ्यावी। तसेच मी याच्यामध्ये त्यांनी एका भाषणामध्ये बोलताना, एका स्टेटमेंट देताना ते बोललेत की मी माझ्या चॅनलने, माझ्या अँगलने मी पाहतोय यांचा अँगल कोणता आहे। आज संविधानिक पदावर असताना न्यायव्यवस्था किंवा प्रशासनावर यांचा विश्वास नाही का? मग यांचा अँगल हा दाऊदच्या मार्गे जातो का? हा माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे। याची निष्पक्ष चौकशी एसपींनी करावी। आणि एसपींना जर ते बोलले असतील की एजंटांना आरोपी करायचं नाही, तर हे कोणत्या मुद्द्याने आणि कोणत्या अनुषंगाने बोलले याचा खुलासाही अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी करावा, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। जोपर्यंत या लोकांना न्याय भेटत नाही, जोपर्यंत या लोकांना त्यांचा पै घामाचा पैसा मिळत नाही, तोपर्यंत मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने या व्यवस्थेशी लढत राहील, या लोकांशी लढत राहील। तरी माझा खासदारांना यावरती बोलावं आपण आणि आपल्यावर जे आरोप केलेत ह्या आरोपांचं आपण उत्तर द्यावं। एसपी साहेबांना माझी एक विनवणी आहे आणि विनंती आहे की साहेब, हा खासदारच याच्यात आरोपी आहे, निलेश लंकेचे आरोपी आहेत। याच्यामध्ये या अनुषंगाने पुढचं पाऊल काय उचलणार आहात हे आपण जाहीर जनतेला सांगावं, अशी माझी विनंती आहे आपल्याला। आणि तुमचं पुढचं पाऊल आता काय राहील? जर त्या अनुषंगाने जर कारवाई घडली नाही आणि एसपींनी जर कोणत्या राजकीय दबावाला बळी पडून जर कारवाईपासून टाळाटाळ करत असतील आणि ह्या लोकांना जर लपवत असतील, आज काही लोक व्हॉट्सअपला ऑनलाईन दिसतात, फोन येतात, पण त्यांना पोलीस प्रशासनाकडून उचललं जात नाही किंवा त्यांना काय ताब्यात घेतलं जात नाही।
रडारवरती आरोपी केलं जात नाही त्यांना. अशा गोष्टी घडत असतात. माझा थेट आरोप आहे ह्या विद्यमान खासदारांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असून ते एसपींच्या कॉन्टॅक्टमध्ये असण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांनी न्यूज चॅनलला स्वतःच बोलून दाखवलेलं आहे. मग जर असं होत असेल तर माझी भविष्यातली भूमिका असं राहील की मी या पोलीस अधीक्षक कार्यालयाला या प्रकरणामध्ये न्यायालयात जाऊन आरोपी बनवणार. माझी ही भूमिका स्पष्ट राहील. जर तुम्ही यात दिरंगाई केली, या खासदारांना जर आरोपी केलं नाही, खासदारांना जर याच्यामध्ये तुम्ही हे घेतलं नाही, खासदारांचा हस्तक्षेप जर तुम्ही दाखवलेला जर तुम्हाला समजत असून तुम्ही जर कान झाकत असाल, डोळे झाकत असाल, तर मी आपल्या कार्यालयाला याच्यामध्ये आरोपी कोर्टात जाऊन बनवणार नाही. माझ्याकडे त्याबाबत सबळ पुरावे आहेत. आपल्याकडे मी वेळोवेळी सादरही केलेत, आपल्याला वेळोवेळी दाखवलेतही, समाज माध्यमांमध्येही ते पुरावे आहेत. तरी आपण याच्यावरती त्वरित आणि तात्काळ कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे. या खासदाराच्या पायघड्या आपण जर बांधणार नसाल तर माझी पुढची भूमिका न्यायालयाचे दार तोडून मी या अधीक्षक कार्यालयाला याच्यामध्ये आरोपीच्या भूमिकेत उभा करेल. ऑगस्टमध्ये आरोपी हा निलेश लंकेंबरोबर दिल्लीत होता, संसद भवनामध्ये होता, सुप्रियाताई तिथे उपस्थित होत्या, त्यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत. आणि जर समजा गुंतवणूक गोळा करताना तो आरोपी होत असेल आणि गुंतवणूक गोळा केल्यानंतर त्या गुंतवणुकीत फ्रॉड झालेला असेल आणि ती गुंतवणूक गोळा करण्याचा उद्देशाने जर खासदार साहेब आव्हान करत असतील आणि जर समजा तो आरोपी ज्यावेळेस तो फ्रॉड झाला त्याच्यानंतर तो दिल्लीत असेल आणि ते संसद भवनात असेल, तर याची जबाबदारी कोणाची? त्याला कोणी नेला? आणि तो खासदार साहेब म्हणतात की आरोपी मी शरद पवारांना भेटलो. अहो, आमचा तर थेट आरोप आहे, तर आरोपी शरद पवारांना भेटताना त्यांच्याबरोबर होता. आमच्याकडं काही इनपुट लीक्स आहेत त्याच्या, आम्ही त्या सादर करू तुमच्या पुढं. आरोपी 2023मध्ये शरद पवारांचं स्वागत करताना देखील होता, त्या पण इनपुट आहेत आमच्याकडं. मग जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट जर आरोपीला वाचवत असेल तर या खासदारावरती अहिल्यानगर पोलीस काय कारवाई करणार याची त्यांनी जबाबदारी घ्यावी. NTV न्यूज मराठी प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.